विद्यार्थी पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्याला ओएमआर शीट आणि जी आन्सर की आहे या आन्सर की आणि ओएमआर संदर्भात काही क्वेश्चन्स आहेत, तर ते एक एक मी क्वेश्चन्स घेईन आणि त्या क्वेश्चनचा या ठिकाणी आन्सर तुम्हाला देणार आहे। कारण जेव्हापासून या ठिकाणी ओएमआर शीट किंवा आपली जी आन्सर की डिस्प्ले झाली आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही अडचण किंवा या ठिकाणी क्वेश्चन आले होते। खास करून हा क्वेश्चन की जे आपण क्वेश्चन किंवा ओएमआर चॅलेंज करणार आहोत, ओएमआर मधून चॅलेंज करणार आहोत, तर त्याच्यासाठी जो डॉक्युमेंट्स अपलोड करायचा हा कुठला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं, तर लक्षात घ्या या ठिकाणी जोही आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे हा आपल्याला एनसीईआरटी मध्ये ज्या ठिकाणी जे क्वेश्चन आला होता त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते पान आपल्याला या ठिकाणी पीडीएफ कॉपी या ठिकाणी जनरेट करून ते आपल्याला अपलोड करायचं असणार आहे। तर असेच या ठिकाणी अजूनही काही क्वेश्चन्स आहेत ते आपण वन बाय वन या ठिकाणी क्लिअर करू। आणि जेव्हापासून आन्सर की आली तेव्हापासून बरेच विद्यार्थी पेड काउन्सिलिंग किंवा आपल्या ऑफिसच्या कट ऑफ बुक बद्दल या ठिकाणी इन्क्वायरी करत होते। तर डिस्क्रिप्शन मध्ये ऑफिसचे नंबर दिलेले त्याच्यावरती तुम्ही मेसेज अथवा कॉल करून या दोन्ही गोष्टीबद्दल आपण इन्क्वायरी करू शकतात। वन बाय वन या ठिकाणी मी आन्सर की बद्दलचे जे काही क्वेश्चन्स होते ते घेणार आहे। त्यामध्ये या ठिकाणी आन्सर की मध्ये 2 डॉट्स आहेत, तर या ठिकाणी काय होईल जर आपण आन्सर की तुम्हाला एक एक्झाम्पल साठी मी या ठिकाणी 4 डॉट्स केलेले आहेत। यामध्ये जर आन्सर की मध्ये आपण जर आपला सिंगल डॉट असेल म्हणजे या ठिकाणी एक बबल केला असेल तर याचा राईट आपण कन्सिडर करू शकतो आणि याचे मार्क्स आपले या ठिकाणी रेकॉर्ड होणारच आहेत। ठीक आहे, तर त्यामुळं जर आपला 1 बबल असेल तर या ठिकाणी आपल्याला काय अडचण येणार नाही। पण जर आपण या ठिकाणी जर 2 बबल केले असतील तर या ठिकाणी जो हा बबल असेल तर या ठिकाणी एनटीए कन्सिडर नो मार्क्स मध्ये आपल्याला करणार आहे। खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मी एक बबल केलाय पण माझं ते आन्सर या ठिकाणी कदाचित चुकीचं आहे आणि मी दुसरा आन्सर त्या ठिकाणी असेल तर त्या काही गडबडीमध्ये कधी एखाद्या विद्यार्थ्याच्या या ठिकाणी डबल बबल सुद्धा होऊ शकतात। त्याचं जर आपण पाहिलं असतं तर नो मार्क्स आपण कन्सिडर करू शकतो। आन्सर की मध्ये जर या ठिकाणी सिंगल डॉट आहे आणि 1 बबल आहे, लक्षात घ्या हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्याला दिसून येत आहे की सिंगल डॉट आहे आणि 1 बबल आहे। कारण ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करत असतो त्यावेळेस जर आपला सिक्वेन्स मध्ये थोडासा काही प्रॉब्लेम असेल, कदाचित आपला 1 बबल आहे आणि त्या ठिकाणी चुकून असा एक डॉट पडला आहे, या पद्धतीने जरी असा डॉट असेल तर या ठिकाणी या क्वेश्चनचे मार्क्स एखाद्या विद्यार्थ्याला जर मिळाले नसतील तर या कंडिशन मध्ये काय करावं लागेल। जर आपण अशा पद्धतीची चूक आपल्याला जर झाली असेल असं वाटत आहे आपल्या ओएमआर मध्ये तर सरळ सरळ आपण याचं ऑब्जेक्शन घेऊ शकतात किंवा त्या ठिकाणी आपण चॅलेंज करू शकतात। कारण रेकॉर्डेड आन्सर आपलं जर या ठिकाणी ए कन्सिडर झाले पण आपल्याला बी या आन्सरला काहीच आपल्याला म्हणजे मार्क्स मिळाले नसतील तर रेकॉर्डेड आन्सर साठी तुम्ही या आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो। हे खूप महत्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी ज्यावेळेस बबल करत असताना अशा चुका होऊ शकतात आणि या चुकामुळे जर स्कॅनिंग मध्ये जर आपल्याला अशा प्रकारे जर दिसत असेल आणि त्याचा ओएमआर मध्ये आपल्याला रिस्पॉन्स शीट मध्ये या ठिकाणी काही दिसत नसेल तर ते सुद्धा आपण करेक्शन करून घेणं गरजेचं आहे। कारण शेवटी आपला एक मार्क्स आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी आपण ज्यावेळेस बबल करत होतो आणि बबल करत असताना या ठिकाणी आपण जस्ट या प्रकारचा बबल केलाय, मला अटेम्प्ट करू का नको हा क्वेश्चन सतावत होता, पण माझ्याकडनं या ठिकाणी चुकून या ठिकाणी डॉट झालाय आणि ते आन्सर सध्या मला या ठिकाणी ओएमआर शीट मध्ये आपण ज्यावेळेस आन्सर शीट पाहतो त्याच्यामध्ये ते बरोबर दाखवत आहे। तर मग यासाठी मी चॅलेंज करू शकतो का, तर या ठिकाणी जर पाहिलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज करता येणार नाहीये। जर कम्प्लीट राऊंडेड बबल असेल तरच तुम्ही चॅलेंज करू शकता, राऊंडेड बबल नसेल तर तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही। त्यानंतर नॉट अटेम्प्टेड बट ओनली डॉट्स त्याबद्दलच मी आता सांगितलं। नंतर सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे की बोनस मार्क मिळेल का किंवा बोनस मार्क मिळू शकतात का। लक्षात घ्या अजून तरी या ठिकाणी अशा प्रकारचं काही नोटिफिकेशन नाहीये की बोनस मार्क मिळतील का किंवा मिळू शकतात का। कारण जो आपला फिजिक्स मध्ये जे ऍटम रिलेटेड एक क्वेश्चन येतं तर त्या क्वेश्चन बद्दल बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी डाऊटफुल क्वेश्चन वाटत आहे। तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी या क्वेश्चन बद्दल बोनस मार्क मिळेल का, पण याच्याबद्दल अजून एनटीए कडून ऑफिशियली काही अनाउन्समेंट झाली नाहीये। आणि जरी ज्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तो क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल अथवा तो क्वेश्चन अटेम्प्ट केला नसेल, जर इन केस बोनस मार्कचा प्रश्न ज्यावेळेस येईल तर ते सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोनस मार्क मिळत असतातच। नेक्स्ट या ठिकाणी
सगळ्यात महत्वाचा पॉइंट की आन्सर की किंवा OMR शीट ज्यावेळेस आपण चॅलेंज करतो त्यावेळेस आपल्याला किती वेळेस चॅलेंज करता येतं, लक्षात घ्या. खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच विद्यार्थी आणि पालकाच्या बाबतीत असं होतं की आपण पहिले 50 क्वेश्चन्स पाहिले, ते आपल्याला बरोबर वाटत आहेत, पुढचे आणखी काही क्वेश्चन्स पाहिले ते पण बरोबर वाटत आहेत, पण एक अशी स्टेज येते की ज्या स्टेजला तुमचे 2-4 या ठिकाणी क्वेश्चन्स मध्ये आपल्याला ऑब्जेक्शन्स किंवा चॅलेंज करायचे असतात. तर त्या कंडिशन मध्ये जर आपण एक वेळेस तुम्ही चॅलेंज केला, फीज भरलात आणि फॉर्म सबमिट जर केलात, तर मला असं वाटत आहे की त्या ठिकाणी तुम्हाला नंतर जर वाटलं की नाही माझे हे सुद्धा क्वेश्चनचे आन्सर मला व्यवस्थित मिळाले नाहीत किंवा माझा आन्सर बरोबर असून मला मार्क्स मिळाले नाहीत, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही जर डबल या ठिकाणी चॅलेंज करण्याचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी कमी आहे. त्याचं रिझन पाहिलं असता NTA न तुम्हाला चॅलेंज करण्यासाठी फर्स्ट क्वेश्चन पासून लास्ट क्वेश्चन पर्यंत सर्व क्वेश्चनला चॅलेंज करता येत असतं असं तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलं आहे. त्यामुळं जेही असेल तुमचं चॅलेंज करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया ही तुम्हाला फक्त वन टाइमच अवेलेबल असू शकते. मी शकते असं म्हणत आहे, नॉट शुअर, बरोबर आहे, पण असू शकते. कारण मल्टी टाइम या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाहीये आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 200 रुपये पेड करायचे आहेत. त्यामुळे एक क्वेश्चन असेल 200 रुपये, 10 क्वेश्चन झाले तर तुमचे 2000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेड करावं लागणार आहेत. कारण बऱ्याच विद्यार्थी पालकांची या ठिकाणी शंका होती, कारण सध्या मला 2 क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आहे, पण रिमेनिंग आणखी जर मला काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर मला री चॅलेंज करता येईल का, तर यामध्ये री चॅलेंज करण्याची शक्यता मला थोडीशी कमी वाटत आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी चॅलेंज करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी सर्व एकदा पूर्ण क्वेश्चन्स, आपली OMR, आन्सर की सर्व व्यवस्थित टॅली करा, व्यवस्थित चेक करा आणि सर्व चेक करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आपली सध्याची जी OMR शीट आहे आणि आन्सर की आहे हे तुम्ही तुमच्याकडे सेव्ह ठेवा. कारण बऱ्याच वेळेस असं आम्ही पाहतो की OMR मध्ये आन्सर कीच्या वेळेस विद्यार्थ्याला 560, 580 मार्क असतात, पण ज्यावेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस 430, 420, 450 असे मार्क्स दिसून येतात. तर या ठिकाणी आपल्यासोबत असं काही होऊ नये त्याच्यासाठी आपण प्रत्येक रेकॉर्ड आपल्याकडे सेव्ह ठेवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असणार आहे. नेक्स्ट आहे यामध्ये OMR काही विद्यार्थ्याला चुकीची मेलवरती आली, असं विद्यार्थ्याचं काही एखाद्या विद्यार्थ्याचा क्लेम होता तो फोन इन्क्वायरीवरती. त्याबद्दल मी शहानिशा केली नाहीये, कारण 99% असं होत नाही, पण 1% जर असं कुठल्या विद्यार्थ्याबाबत झालं असेल की आपला ऍप्लिकेशन नंबर, आपलं नेम याचं सोडून, आपला क्वेश्चन बुकलेट सोडून, OMR शीट सोडून दुसरंच आपल्या लॉगिन मध्ये जर या ठिकाणी काही दिसत असेल तर आपण सरळ NTA ला याच्याबद्दल मेल करू शकतात. कारण एकाच विद्यार्थ्याचा असा फोन आला की माझ्या लॉगिन मध्ये जे OMR आहे ते OMR माझी नाहीये, बरोबर आहे, ते माझी नाहीये, ते अदर कोणाची तरी आहे. पण असं होणार नाहीये, काहीतरी तुमचं लॉगिन ग्लिच असेल मॉर्निंग सेशन मध्ये तर त्या केसमध्ये तसं होऊ शकलं असेल. सध्या ते प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झाले असेल. इन केस हा प्रॉब्लेम आपल्याला आला असेल कोणालाही, जे पेडचे विद्यार्थी आहेत किंवा जे सध्या युट्यूबवरती आपल्याला पाहत आहेत, अशा विद्यार्थ्यांना कोणाला आला असेल तर सरळ आपण NTA ला याबद्दल मेल करून त्याची चौकशी करू शकतो. ठीक आहे. नंतर या ठिकाणी नीटचा क्वालिफिकेशन स्कोर काय असेल, बऱ्याच विद्यार्थ्याचं एक असतं की क्वालिफिकेशन स्कोर म्हणजे काय, की तुम्हाला नीटचा कट ऑफ जनरल साठी किती असेल, OBC साठी किती असेल, यानंतर तुमचं SC साठी किती असेल आणि ST साठी आणि EW साठी काय कट ऑफ क्वालिफाय किंवा कट ऑफ स्कोर असू शकतो. याबद्दल आपल्याला ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी क्लिअर या ठिकाणी कळून जाईल की नीटचा कॅटेगरी वाईज या ठिकाणी काय क्वालिफाईंग स्कोर किंवा कट ऑफ स्कोर असणार आहे. क्वालिफाईंग स्कोर आणि कट ऑफ स्कोर म्हणजे काय, जेही विद्यार्थी, लक्षात घ्या, ओपन कॅटेगरी तर त्यामध्ये 720 पैकी समजा 130 मार्काच्या पुढे जेही विद्यार्थी आहेत तर तेच विद्यार्थी प्रोसेसमध्ये राहू शकतात. म्हणजे जनरलचा कट ऑफ 130 आहे, OBCचा कट ऑफ 127, 128 आपण कन्सिडर करू शकतो. SC आणि ST हे तुमचे या मार्कच्या वरती मार्क्स असतील तरच तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येत असतो. जशा काही प्रवेश प्रक्रियेची इलिजिबिलिटी असते तर त्या इलिजिबिलिटी अनुसार आपल्याला या प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. जे विद्यार्थी 50 मार्क, 70 मार्क, 60 मार्क असे मार्क्स येतील अशा विद्यार्थ्याला MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BSMS या कोर्सेसला ऍडमिशन घेता येणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे. OMR कॅन्डिडेट जीमेल नॉट अवेलेबल.
ठीक आहे. आता बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या जीमेल वरती OMR या ठिकाणी उपलब्ध झालेली नाहीये. तर काळजी करू नका, जरी आपल्या मेल आयडी वरती उपलब्ध झाली नसेल तरी आपला जो ऍप्लिकेशन नंबर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी इन्सर्ट करा आणि तुमचं या ठिकाणी OMR तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकतात. बरेच असे विद्यार्थी आहेत की आज ऍडमिट कार्ड डाउनलोड करत होते, पण आजच्या डेटला त्यांना ऍडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं नाहीये. काळजी करू नका, ज्यावेळेस MCC काउन्सिलिंगची सुरुवात होते त्यावेळेस NTA दरवर्षी ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी एक लिंक प्रोव्हाइड करत असतं आणि त्या लिंक वरती आपण या ठिकाणी आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकत असतो. सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे की जेही विद्यार्थी चॅलेंज करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपला क्वेश्चन, आपलं रेकॉर्डेड आन्सर आणि आन्सर की मध्ये काय आन्सर आहे आणि जर आपल्याला त्याचे व्यवस्थित मार्क भेटले नसतील तर चॅलेंज करताना आपल्याला पर क्वेश्चन 200 रुपीज चार्ज लागणार आहे आणि या 200 सोबतच आपल्याला त्या क्वेश्चनचा रेफरन्स म्हणजे आपले NCERT बुक असू शकते किंवा या ठिकाणी जे पॉप्युलर बुक आहे त्या चॅप्टरचे तर त्या बुक मधले सुद्धा तुम्ही रेफरन्स देऊ शकतात. तर मला असं वाटतं की जे आपलं आन्सर की OMR याबद्दल जे काही विद्यार्थ्याला क्वेश्चन होते ते या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेही आणखी काही विद्यार्थ्याला काही क्वेश्चन या ठिकाणी पडले आहेत, काही डाऊट्स असतील तर ते कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करणारच आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.